आहेत पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडे। सुमित, खडसे असा काय मोठा गौप्यस्फोट करणार आहेत, या सगळ्या प्रकरणावर काही कुणकुण लागतीये का? नक्कीच लागवीजी, आपण जर बघितलं तर पार्थ जमीन घोटाळा प्रकरण हे सर्व राज्यात गाजत आहे आणि याच प्रकरणासंदर्भात एकनाथ खडसे यांनी 2 दिवसांपासून पत्रकारांशी ते संवाद साधता आहेत। या जमिनी संदर्भात जेव्हा मी महसूल मंत्री होतो त्यावेळेस सुद्धा माझ्याकडे या संदर्भातली फाईल तेजवानी यांनी आणली होती आणि मला भेटले होते। मात्र ती फाईल तशीच आम्ही पेंडिंग ठेवलेली होती असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। एवढंच नाही तर या संदर्भातली जी काही गौप्यस्फोट होणार आहेत आज, या संदर्भातले जे काही फाईल आहे ती सर्व फाईल कागदपत्र जे आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि हे मी आता पत्रकारांसमोर देखील सादर करणार आहेत असं देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत। कोथरूड प्रकरणातले संदर्भातले पण काही कागदपत्र माझ्याकडे आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। कोथरूड संदर्भात माझा काहीही संबंध नसताना मी 12 मंत्रिपदाच्या खात्यांचा राजीनामा दिला होता। ती माझी नैतिकता होती। अशीच नैतिकता असेल तर अजित पवार यांनी देखील राजीनामा द्यावा असं देखील आवाहन एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे। एवढंच नाही तर या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र पार्थ पवार यांना वगळण्यात आलेला आहे, तर पार्थ पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा आणि तो का व्हावा या संदर्भातले कागदपत्र देखील आज पत्रकारांसमोर एकनाथ खडसे सादर करणार आहेत असं काही सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आज सकाळी 11 वाजता एकनाथ खडसे पत्रकारांसमोर सर्व पुरावे घेऊन येणार आहेत आणि मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। लागवी, अगदी तुर्तास धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेला एकूणच